स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप त्याची ऑनलाईन दररोज आपल्याला एक पेपर दिला जातो. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्याला वेळ दिला जातो आणि संध्याकाळी 6 ते 8 या वेळामध्ये त्याचं सोल्युशन होतं. आज पेपर नंबर 11 भाषा गणित या पेपरचं आपण सोल्युशन पाहणार आहोत. तपासून घ्या. चला आपण सोल्युशन घेऊया. मराठी गणिताचा पेपर या ठिकाणी दीपावली हा मुख्यतः दीपोत्सव या ठिकाणी खूप बारकाईने वाचन असलं पाहिजे. उतार्यावरती जेव्हा तुम्ही करता त्याला अंडरलाईन केले पाहिजे. प्रश्न सगळे वाचले पाहिजे. उत्तर प्रश्न त्याचे पर्यायासह वाचले पाहिजे. तर नंतर मग उतार्यामध्ये बघितलं पाहिजे. आता एवढ्या बारकाईने जर करायला म्हटलं तर 2-2.5 तास लागतील एका पेपरचं सोल्युशन द्यायला. तर दीपावली हा मुख्यतः दीपोत्सव म्हणजे दिव्यांचा उत्सव. खेड्यात या सणाला दिवाळी म्हणतात. सर्व सणांमध्ये हा सण अधिक लोकप्रिय आहे. हा सण भारतामध्ये सर्व राज्यात साजरा केला जातो. आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा असे या सणाचे धनत्रयोदशी, दुसरा दिवस नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन आणि बलिप्रतिपदा हे 4 दिवस असतात. वसुबारस आणि भाऊबीज हे दिवस दिवाळीला जोडूनच येतात. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी वसुबारस असते आणि वसुबारस नंतर बलिप्रतिपदेच्या नंतर भाऊबीज असते. दीपावलीचा सण सुरू होण्यापूर्वी घरे स्वच्छ करून रंगवून फुलांच्या माळा, पताके, तोरणे लावून सुशोभित केली जातात. नवीन वस्त्रे धारण केली जातात. घरातील प्रत्येक भागात तेलाचे दिवे लावून घर प्रकाशमय केले जाते. उंच जागी आकाश दिवा लावून भोवतालचा सारा काळोख नाहीसा केला जातो. सर्वत्र दिव्यांची रोषणाई केली जाते. या सणाला फटाके उडवले जातात. या फटाक्यांमध्ये अधिक स्फोटके वापरून मोठा आवाज केला जातो. यातून ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण होते. फटाक्यांचा अतिवापर झाल्याने ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण होऊन मानवी जीवाला धोका निर्माण झाला आहे. म्हणून यापुढे आपण प्रदूषण विरहित दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला पाहिजे. दिवाळी या सणाची सुरुवात केव्हापासून होते? आश्विन वद्य त्रयोदशी. आश्विन वद्य त्रयोदशी पासून सुरुवात होते. नंतर आपण कोणता संकल्प केला पाहिजे? की ध्वनी प्रदूषण, जास्त मोठ्या आवाजाचे फटाके न वापरता फटाक्याचा अतिवापर प्रदूषण विरहित दिवाळी साजरी करण्यात. फटाके वापरून धूर होतो त्याचा त्रास मानवालाच होतो. वाजवले कोणी फटाके? माणसाने. त्रास कोणाला होणार आहे? माणसाला. पुढचा भाग जाहिरात वाचा. त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. कापड दुकानांमध्ये कोणती ऑफर आहे? आता इथं पहा, बाय 1 गेट 3 म्हणजे 1 खरेदी करा 3 मिळवा. बाय 2 गेट 7 2 वस्तू खरेदी करा 7 मिळवा. तर फेस्टिव्ह फॉर्म्युलर्स विजय क्लॉथ सेंटर सिडको औरंगाबाद शर्ट व ट्राउझर दुकानामध्ये कोणती ऑफर आहे? बाय 2 गेट 5 आहे का? बाय 3 गेट 8 आहे का? बाय 1 गेट 3 आहे का? बाय 2 गेट 7 आहे का? क आणि ड. तर पर्याय क्रमांक 3 फक्त क आणि ड. वरील दुकान कशाचे आहे रे? कापड दुकान. कविता वाचा. गिर 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 भिर 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 घेऊन वाऱ्याला आला पाऊस आला. आला रे आला पाऊस आला. थर धुळीचा वरवर चढला. पाला पाचोळा आकाशा भिडला. सुळसुळ सुळक वाऱ्याची झुळूक. टप टप टपक ठिपक ठिपक अवचित कसा हा कोसळला. आला आला रे पाऊस आला. पाखरं भिजून घरट्यात घुसली. वयसनीला चिवटाई बसली. पानांच्या कानात झाडांच्या मनात पावसाचं पाऊल ओली ओली चावल. हिरव्या रंगात रसरसला. आला रे पाऊस आला. फेर धरून पावसात नाचू. मोती टपोरे थेंबाचे वेचू. अंगणात पाणी पाण्यात गाणी. कागदाची होडी जागा आहे थोडी. बसणार नाही तो वेडा फसला. आला रे आला पाऊस आला.
पाऊस कोणाला घेऊन आला? हा, पहिल्या जोडीला घेऊन वाऱ्याला आला पावसाला, म्हणजे पाऊस कोणाला घेऊन आला? वाऱ्याला. कवयित्री फेर धरून काय करणार आहे? फेर धरून पावसात नाचणार आहे. पावसाची गाणी गाणार आहे, पावसात नाचणार आहे, अंगणातील पाण्यात उभी राहणार आहे, सर्व पर्याय बरोबर. पावसात नाचणार आहे. खालील संवाद वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. महात्मा गांधी जयंतीच्या आदल्या दिवशी, कधी असते ती महात्मा गांधी जयंती? 2 ऑक्टोबर. त्याच्या आदल्या दिवस म्हणजे 1 ऑक्टोबर. सर्व विद्यार्थी शाळेच्या वरांड्यात एकत्र जमले. तेवढ्यात वर्ग प्रमुख यशवंत म्हणाला, गुरुजी, उद्या महात्मा गांधी जयंती, आम्ही आज वर्गाची साफसफाई करतो. गुरुजी म्हणाले, छान, तुम्ही सर्वांनी कामे वाटून घ्या. बघा, कोणाकोणाच्या संवादात कोणी कोणी भाग घेतलाय. पहिला यशवंत म्हणाला, आता गुरुजी म्हणाले. एवढ्या स्वच्छता प्रमुख मनोहर म्हणाला, आपण कामाची वाटणी करूया. तिसरा आज मनोहर म्हणाला, दिनकर, मी आणि तू दोघं बाक सरकूया. प्रशांत, तू वर्ग सजावटीचं बघ. आता हे सगळं बोललेलं आहे मनोहर, हे कोणी बोललेलं नाही. आता प्रशांत म्हणाला, या चौथा, अरे मनोहर, मला रंगीत कागद कोण आणून देणार? हा मनोहर म्हणलेला असणार इथं. सुधाकर व मंगेश तुला रंगीत कागद आणून दे. म्हणजे मनोहर म्हणजे स्वच्छता प्रमुख. या वाढला का नाही? नाही. सुधाकर व मंगेशने प्रशांतला रंगीत कागद आणून दिले, हे काय बोललेत का? काहीच नाही. आणि दोघांनीही त्याला पताका चिकवायला मदत केली, हे कुणी बोलले नाही. अरे प्रशांत, दरवाजेच्या दोन्ही बाजूंना सुंदर तोरण बांध बरं. सुधाकर म्हणाले, म्हणजे हा 5वा सुधाकर आहे. अरे सुधाकर, सजावट म्हटलं की ही सर्व कामे आली, मग तू तुझं वर्ग सफाईचं काम कर बरं. कोण म्हणाला असेल? मनोहर म्हणाला असेल. मी कसा विसरेल माझं काम? तुझ्या पताका लावून झाल्या की मी लगेच वर्ग सफाई करतो. तर पताका चिटकवताना कागद खाली पडलेले फाटलेले वगैरे असतील, पुन्हा कचरा होईल. पताका लावून झाल्यानंतर वर्ग झाडला पाहिजे. शेजारच्या वर्गातील मुलंही आपल्या वर्गाची साफसफाई करू लागली. वरील संवाद किती व्यक्तीमध्ये झाला असावा? 5 व्यक्ती. आपण ती पोहोचली नाही. खालीपैकी कोणी संवादात प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही? मंगेश व दिनकर यांनी भाग घेतलेला नाही. त्यांनी काय केलेलं आहे? मंगेशने कागद आणून दिलेले, तर दिनकरला सांगितलेलं काम. याच्यामध्ये कोणी कोणी भाग घेतलाय तिथं अंडरलाईन करायचं. या ठिकाणी यशवंत म्हणाले, यशवंतला अंडरलाईन केली. यशवंत आहे. गुरुजी म्हणाले, गुरुजीला अंडरलाईन केली. नंतर या ठिकाणी दिनकर मनोहर तो एक बोलला, त्याला अंडरलाईन करा. त्यानंतर इथं प्रशांत सुधाकर म्हणाला, त्याला एक अंडरलाईन करा. प्रशांत म्हणाला, इथं प्रशांतला एक अंडरलाईन करा. अशा पद्धतीनं तुम्हाला ते सोडवता येतात. पुढे खालीलपैकी कोणी करणार? खालील वेळेतून विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी शोधा. विरुद्धार्थी शब्द चुकीची जोडी पाहिजे आपल्याला. अवधान, सावधान. अवधानच्या विरुद्ध अनावधान. अवधान म्हणजे लक्ष देणे, अनावधान म्हणजे लक्ष न देणे. उदाहरणार्थ गोरेसारखा, लक्ष देत नाही. पसंत, नापसंत. बरोबर आहे. पवित्र, अपवित्र. रोगी, निरोगी. बरोबर. पुढे खरी न या शब्दाचा समानार्थी नसणारा, या नसणाऱ्याला गोल करायचा पेपर सोडत. इथं जेव्हा तुम्ही गोल करता तेव्हा तुमचा तो शब्द ठसतो आणि मग तुम्ही गडगडी जे असं घडतं ना, अन्नाचा समानार्थी शब्द नोंदवून मोकळा होता. आणि मग इथं पर्यायामध्ये इथं तुम्ही प्रत्येक ठिकाणी त्या खुणा केल्या. मृग, मृग म्हणजे हरी. मृग हा समानार्थी शब्द आहे. सारंग, सारंग म्हणजे हरी. मृगेंद्र, मृगेंद्र म्हणजे सिंह. मृगेची, मृग, मृग म्हणजे हरिण, हरणाची शिकार करणारा मृगेंद्र. हे कुणाला म्हणतात? सिंहाला. कुरंग म्हणजे हरिण. तर वेगळ्या वेगळे मृगेंद्र. मग यांना खुल्या मारल्या पाहिजे. याला उत्तर बरोबर आहे आपण म्हणतो. पर्याय पद्धत वापरली पाहिजे. पुढील वाक्यातील विशेषण शोधा. हिवाळ्यात आकाश निरभ्र असते. आता हे विशेषण शोधण्याच्या अगोदर त्यातलं नाम शोधलं पाहिजे. क्रियापद असते असणारे आकाश. आकाश. आता पहा, हिवाळा हे देखील नाम आहे.
आकाश हे नाम आहे. आता कसं ओळखायचं? क्रियापद असते असणारे आकाश, आकाशी नाम आहे. आणि कोण असते? आकाश असते. कधी असते? हिवाळ्यात, म्हणजे ही नाम आहे. आता याच्याबद्दलच हिवाळा कसला आहे? हिवाळ्याबद्दल काय माहिती दिली का? नाही. आकाश कसं आहे? म्हणजे आकाशाबद्दल विशेष काय माहिती दिली? निरभ्र. म्हणून निरभ्र हे काय येणार आहे? विशेषण. विशेषण कसं शोधायचं? हे वाक्याला प्रश्न विचारून जगदाळे करायचं असतं. नुसतं दिलंय म्हणून काही नोंदवायचं नसतं. आता या ठिकाणी पाहूया. आई आपल्या बाळाला मायेने टिंबटिंब गोंजारले, गोंजारेल, गोंजारते, गोंजारी. आई आपल्या बाळाला मायेने गोंजारते. आता इथं आई आपल्या बाळाला मायेने गोंजारले, गोंजारले. तिथं म्हणून असं जर लिहायचं असेल तर काय? आईने आपल्या बाळाला मायेने काल वगैरे असा शब्द वापरला पाहिजे. गोंजारेल, आई आपल्या बाळाला मायेने. उद्या आई आपल्या बाळाला गोंजारे. जी या ठिकाणी क्रियापद कोणतं वापरावं की तेव्हा काय कळत असतं. आई आपल्या बाळाला मायेने गोंजारते म्हणजे हे वर्तमानकाळी वाक्य आहे. उत्तरित पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी 3 शब्दाचे लिंग सारखेच आहे. वेगळे लिंग असणारा शब्द पर्यायातून शोधा. कणीस, त्याचं लिंग शोधायचंय. काय म्हणा? कणीस. म्हणजे कोणतं लिंग आलं? पीक. कोणतं लिंग आलं? शेत. कोणतं लिंग आलं? शेतकरी. तो म्हणले कोणतं लिंग आलं? लिंगाचा येईल दीर्घ माने आलं. खाली पर्यायातून अलंकारिक शब्द शोधा व त्यासाठीचा शब्द समूहाची योग्य जोडी शोधा. अलंकारिक शब्द आणि त्याचा अर्थ. शिराळ शेठ म्हणजे अल्पकालीन सत्ताधारी, बरोबर आहे. वामन मूर्ती हिंदू मनुष्य का तिथे तापट स्वभावाचा म्हणजे बरोबर आहे का? नाही. कुंभकर्णाचा अवतार झोपाळू मनुष्य. नवकोट नारायण अतिशय श्रीमंत मनुष्य. इथं बरोबर येणारे शिराळ शेठ म्हणजे अल्पकालीन सत्ताधारी. की या शिराळ शेठनी देवाला काही घटकांचं राज्य मागवले. श्रावणामध्ये शिराळ शेठची मिरवणूक काढतात. डोक्यावरती किल्ल्याचा प्रतिकृती घेऊन एखादी काढली जाते. शिराळ शेठ, शिराळ शेठ. जसा पक्ष्यांचा थवा म्हणजे समूह दर्शक शब्द आहे. जहाजांचा मुलांनी शाळेत मातीच्या मण्यांच्या टिंबटिंब तयार केला मातीच्या मण्यांच्या केल्या आहे म्हणजे अनेक वस्तू पाहिजे. माळा तयार केल्या. तेव्हा उत्तम पर्याय क्रमांक 4. पुढील वाक्यात कोणते विराम चिन्ह वापरले आहे? पंजाबमधील भांगडा नृत्य विशेष प्रेक्षणीय असतं. कोणतं चिन्ह आहे? एकेरी अवतरण चिन्हामध्ये काय लिहितात? पुस्तकाचं नाव किंवा अशा पद्धतीने विशेष काय असेल तर ते एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलं जातं. सोबतच्या आकृतीतील अक्षरांपासून एक म्हण तयार करायची आणि त्या म्हणीचा त्यापासून म्हण कोणती तयार होते? हातच्या कंकणाला आरसा कशाला. त्या काकणाला म्हणतात किंवा कंकणाला म्हणतात. याचा अर्थ काय? प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. आजच्या कंकणाला आरसा कशाला हे बघ पुढं तुझं पुरावा. पुढचा प्रश्न पहा. कोल्हापूरहून कोकणात हुंडा घाट मार्गे जावे लागते. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ कोणता? घाट. घाट नदीच्या काठी पण घाट असतो म्हणजे नदीकाठच्या पायऱ्या त्याला घाट म्हणतात. रस्त्याला घाट म्हणतात. घाटचे कोणच अर्थ डोंगरातील रस्ता आणि नदीकाठच्या पायऱ्या. या ठिकाणी हुंडा घाट म्हटल्यानंतर डोंगरातील रस्ता. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिचय तयार करा. आपण भारत देशात राहत असून आपल्या देशात टिंबटिंब हे एक राज्य आहे.
भारतामधला आता इथे सर्वच्या सर्व पर्याय येऊ शकतात आणि सगळी राज्य भारतामधलीच आहे. या राज्याची निर्मिती 1 मे 1960. आता इथं तुम्हाला ती विचार करायला लावतो. 1 मे 1960 रोजी याची निर्मिती झाली महाराष्ट्र. मग वरचा होता आपल्या देशात राहत असून आपल्या देशात महाराष्ट्र हे एक राज्य. या राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. या दिवशी आपण टिंबटिंब साजरा करतो, महाराष्ट्र दिन. आणि या दिवशी अजून एक दिवस असतो, कामगार. या अक्षरातून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाची जगदीश चंद्र. नाव माहिती काय जगदीश चंद्र बोस यांनी काय केलेलं आहे? वनस्पतीवरती शास्त्रज्ञ होते. वनस्पतीवरती त्यांनी प्रयोग केलेले आहे. सावरखेडा एक्सप्रेस असे कोणाला म्हणतात? कविता राव तिला सावरखेडा एक्सप्रेस असं म्हणतात. पीटी उषाला काय म्हणतात? पीटी उषाला काय म्हणतात? सुवर्ण कन्या. गोड म्हणजे सुवर्ण कन्या की जी ऑलिम्पिक मध्ये तिचं ब्रॉन्झ मेडल 1/1 सेकंद आहे, म्हणजे 100 सेकंदातला एक भाग एवढ्या तिचं ब्रॉन्झ मेडल होतं ऑलिम्पिक मध्ये. असे याच्यामध्ये तर तिनं सुवर्ण पदक मिळवली. ऑलिम्पिक मध्ये तिचं ब्रॉन्झ पदक 1/100चा एक भाग एवढ्या सेकंदाने 100 सेकंदाचे 1 सेकंदाचे 100 भाग केले तर त्यातला एक. किती अंतर कमी झालं. कळफलक या माहिती तंत्रज्ञान विषयक मराठी शब्दासाठी आपण कोणता इंग्रजी शब्द वापरतो? कळफलक म्हणजे कीबोर्ड. तर आता गणितात आपल्याला फळ्यावरती समजून घ्यावं लागेल. तुमच्या त्याच्यावरती पेपर ओपन करता येईल. कळू नाही ते पण नाही का कुठे गेले कडू आहे का? पहिला प्रश्न. 7,75,70,000 ही संख्या अंकात कशी लिहा? आपण काय शिकवलंय? अकोला हर्ष. प्रश्न क्रमांक 26. अकोला हर्ष. 3 फिगर असतात. हे 2चं, लाखचं 2चं, कोटीचं 2, अब्जाचं 2. आता आपल्याला इथं 7 कोटी 07 लिहिण्याची गरज नाही, नुसतं 7 लिहिलं तरी चालतं. 75 लक्ष, लक्षचं घर आहे 75 लक्ष, 75 लाख. नंतर 1000 किती आहे? 40,000 दिले मिळेल, म्हणजे 1000च्या घरात 2 शून्य. आणि नंतर 70 एक शतकाचं घर आहे, 3 अंकी पाहिजे तिथं. मग 70 नुसते सांगितले, नुसते 70 कसे घ्याल? 0,7,0. मग पर्याय पहा, त्याच्यावर कट करा. उत्तर 27वा प्रश्न पहा. 86,084 या संख्येतील 6च्या अगोदर येणाऱ्या 8ची स्थानिक किंमत ही 6च्या नंतर येणाऱ्या 8च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? या 8ची स्थानिक किंमत किती येणार आहे? 8 1 2 3 4 संख्या आहे, म्हणजे 8 4 शून्य म्हणजे 80,000 येणार. या 8ची स्थानिक किंमत 80 आहे. प्रश्न विचारलाय या 8ची स्थानिक किंमत या 8च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? 80ची किती पट माहित नाही, एक पट बरोबर 80,000. आता या x ला मोकळा केला पाहिजे. x ला 80 गुणिले ते इकडे पाठवले भागिले होतील 80,000 भागिले 80 बरोबर x. आणि मग या ठिकाणी शून्याला शून्य गेलं. 8 × 8 8 × 8 वर किती शून्य राहिली?
या पद्धतीनं 1000 पट हे काढलं पाहिजे. पुन्हा 28वा प्रश्न पहा. 7603 या अंकांपासून हे अंक कमीत कमी एकदा वापरून तयार होणारी 5 अंकी लहानात लहान समसंख्यातून 5 अंकी. आता 4 अंक दिले 5 अंकी आणि लहानात लहान बनवायचे म्हणजे लहान अंक जास्त वेळा वापरला पाहिजे. म्हणजे यातला लहान अंक कोणता आहे? 0 म्हणजे जास्त 2 वेळा वापरला पाहिजे. बाकीचे अंक वापरायचे. मग सगळे 0 वापरले तर बाकीचे अंक किमान 1 वेळा तर वापरले पाहिजे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 7 6 0 0 आणि 3 हे अंक वापरायचे. म्हणजे यांची आपल्याला लहानात लहान संख्या बनवायची असेल तर 0 0 3 0 सॉरी 3 6 7 किती अंक झाले? 3. आपल्याला हे काय करायचं सांगितलं त्यांनी? 5 अंकी पाहिजे. मग ही 3 अंकी ते 5 अंकी बनवायला काय करावं लागेल? हा 3 बाहेर काढावा लागेल आणि मग हे 0 पुढे सरकावे लागतील. हा 3 बाहेर काढला म्हणजे पुढे सरकवले तर 3067 झाले. मी आपल्याला सम विचारली. मी सम आहे का? नाही. म्हणजे इथं सम करायचं म्हणजे काय करावं लागेल? सम अंक शेवटून बाहेर जायचा. हा सम आहे का? नाही. हा सम आहे का? हा उचलून शेवटला टाकावा लागेल. मग काय बनेल संख्या? 3076. पर्याय क्रमांक 3. आता 29वा प्रश्न. ज्या संख्या दिले त्या मी लिहितो एका खाली. 58,124 59,203 58,212 59,314 58,026 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येतील अंकांची बेरीज किती? उतरता क्रम लिहायचा. उतरता क्रम म्हणजे पहिल्यांदा कोणती द्यावी लागेल? सर्वात मोठी. सर्वात मोठी कोणती आहे? इथं बघितलं 10,000 5 5 5 5 इथे का पुन्हा कराय नाही. मग 1000 बघितलं 8 9 8 9 8 म्हणजे ही 1 आणि ही 9 या मोठ्या या दोन्ही मध्ये फक्त बघायचं. या दोन्ही शतक स्थानी पाहिजे. इथं 2 इथं 3 आहे. मोठी कोणती येणार? 59,314 ही 1 नंबर नाही. यापेक्षा लहान 2 नंबर नाही. या मांडा खाली 59,314 सर्वात मोठी. त्याच्यापेक्षा लहान आहे 59,203. आता राहिलेल्या याच्यामध्ये त्या मांडून घेतल्या. आता याच्यामध्ये बघायची मोठी कोणती? 58,000 58,000 58,000 58,100 200 आणि 000. म्हणजे मोठी कोणती? 58,212. याच्यापेक्षा लहान 58,124 आणि सर्वात लहान येणारे 58,026. आणि मग प्रश्न काय विचारलेला आहे त्यामध्ये? उतरत्या क्रमाने चौथ्या संख्येतील अंकांची बेरीज. चौथी संख्या आहे त्यातील अंकांची बेरीज 8 5 13 आणि 14 2 16 4 20. पर्याय क्रमांक 3 येणार. प्रश्न 30 ला x - 4 ही समसंख्या आहे तर त्यापुढची समसंख्या कोण? आता x - 4 तिसरी विचारली. ओके. याच्यानंतर आपण अगदी 50 म्हणलं तरी काढू. ही समसंख्या आहे. आता उदाहरणार्थ घेतली 10 ही समसंख्या. 10च्या नंतर कोणती समसंख्या येते रे? 10च्या नंतर कोणती येते? 12 येते. म्हणजे काय किती मिळवावे लागतात त्यात? 2. म्हणजे x - 4 याच्यामध्ये अधिक 2 केले की पहिली, याच्यात पुन्हा अधिक 2 केले की दुसरी, याच्यात अधिक 2 केले की तिसरी. आम्हाला हे सोडवायचंय. मग x - 4 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 -4 आहे की अधिक 2 आहे. -4 आणि अधिक 2 एवढं सोडवलं तर -4 चा अर्थ होतो मला 4 रुपये त्याला द्यायचे. अधिक 2 चा अर्थ माझ्याकडे 2 रुपये आले. मी काय करेल? हे 4 रुपये तुला दिले का? हे माझ्याकडे 2 रुपये आले ते घेऊन टाक. एवढं तुम्ही सोडवलं तर काय होईल? x
याचं काय वजा 4 अधिक 2 वजा 2 पुढे अधिक 2 अधिक 2. हे वजा 2 आहे तर हे अधिक 2 एवढं सोडूया. मला 2 रुपये दिले मी वजा 2, माझ्याकडे 2 रुपये आले अधिक 2 झाले. हे वजा 2 आहे त्याला मी देऊन टाकेल, तुझे 2 रुपये घेऊन टाक, ते 2 रुपये देऊन टाकते म्हणजे पैसे राहिले माझ्याकडं x अधिक 2. तरी x वजा 4 नंतर येणारी तिसरी समसंख्या x अधिक 2 असणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 31वा 60 ते 70 संख्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज. 60 ते 70 मधल्या मूळ संख्या सांगा. 61 67 दोनच येतात आणि यांची बेरीज 128. पर्याय क्रमांक 3. 32वा प्रश्न L मायनस VII भागिले VI. आता L म्हणजे किती 50. LCDM. L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500, M म्हणजे 1000. L म्हणजे 50 वजा VII 8, D म्हणजे 5 6 7 8 भागिले 6. अगोदर काय केलं पाहिजे कंस सोडवला पाहिजे. 50 मधून 8 गेले 4 भागिले 6 उत्तर काय 6. कसं लिहितात VII. पर्याय क्रमांक 3. त्याला पुढचा प्रश्न पहा 4,08,704. पहा आता हे गणित मांडताना उभ्या मांडणीमध्ये करून घेतो. 4,08,704 वजा 4 चौकोन भरलेला टिंब त्रिकोण बरोबर 3,99,676. आता हे गणित सोडवताना पहा हे वजा आहे, हे तिकडं पाठवले तर काय होतील अधिक. हे मांडणी काय होईल 4,08,704 व हे वजा तिकडं पाठवले बरोबर 3,99,676 अधिक 4 चौकोन भरलेला टिंब त्रिकोण. आणि याच्यामध्ये हे अधिक येते इकडे पाठवलं तर काय होतील वजा होतील. म्हणजे 4,08,704 वजा आता इकडे मांडणी करून घेतो मी 3,99,676 बरोबर उत्तर येणार आहे 4 चौकोन भरलेला टिंब आणि त्रिकोण. वजापैकी केली की उत्तर जे येणार ते कोणाचं कुठलं चिन्ह ते येणार आहे. 4 मधनं 6 जातात का मनाचा सगळ्या देऊन टाका. 14तनं 6 गेले 8 राहिले. 0तनं 8 जातात का नाही मनाचा सगळ्या पुढे देऊन टाका. 10तनं 8 गेले 2. 7तनं 7 गेले 0. 8तनं 9 जातात का मनाचा सगळ्या देऊन टाका. 18तनं 9 गेले 9. 0तनं 10 जातात का मनाचा सगळ्या देऊन टाका. 10तनं 10 गेले 0. 4तनं 4 गेले 0. म्हणजे स्टार बरोबर किती आला 9. 0 म्हणजे चौकोन, 2 म्हणजे भरलेला टिंब, 8 म्हणजे त्रिकोण. मग आपल्याला उत्तर इथं विचारलेले आपल्याला स्टार बरोबर किती येणार आहे 9 येणार आहे. चला 34वा प्रश्न दुर्गेचा 1.25 वर्षाचा पगार 1,20,750 आहे. तो दर महिन्याला 4,600 रुपये खर्च करतो तर 1 वर्षाच्या अखेरीस त्याचे किती रुपये बचत होते. आता 1.25 वर्षाचा पगार आहे. 1.25 वर्षाचा म्हणजे किती दिवसाचा किती महिन्यांचा 1.25 वर्ष. 1 वर्ष म्हणजे 12 महिने. 1.25 वर्ष म्हणजे 15 महिने. 15 महिन्याचा पगार 1,20,750 भागिले 15 केले तर एका महिन्याचा पगार. एका महिन्याचा पगार किती 1 घेतला उतरून भाग शून्याचा, 2 घेतला उतरून भाग शून्याचा, 120 घेतले 15 8 20 असे 120 मध्ये 120 गेले 0 वरनं घेतले 7 भाग शून्याचा जातोय. पहिले भाग शून्याचे नाही लावले तर चालताय
पुढं 7 घेतले उतरून 15 पाड्या 7 नाही घात शून्याचा लावला खाली शून्य मांडले 7 राहिले 7 5 घेतले उतरून 75 पंधरी 75 75 शून्य संपलं गेले पुढं शून्य उतरून घ्यायचा आहे मग भाग लागेल शून्याचा खाली शून्यात गेले शून्य एका महिन्याचा पगार किती देता 8,050 गोरे तू काय करतोय काय लिहितोय कशात लिहितोय 8,050 आहे ती नीट जर लिहिलेलं नसले तर मग बा एका महिन्याचा 8,050 वर्षाचा पगार विचारलाय का म्हणजे 8,050 मधनं तो 4,600 खर्च करतो राहिलेली बचत करतो 8,050 मधनं जो खर्च होतो तो वजा करावा लागेल 8,050 वजा खर्च किती आहे 4,600 एवढा खर्च घालवला पाहिजे म्हणजे तिची किती शिल्लक राहतात ती बचत शून्यातलं शून्य गेले शून्य 5चं शून्य गेले 5 शून्याचं 6 जात नाही मनात काय देऊन टाका 10 6 गेले 4 8 5 गेले 3 ही 3,450 काय झाली बचत झाली एका महिने मग आपल्याला किती महिन्याची 15 महिन्याची बचत विचारली का कितीची विचारली एका वर्षाची म्हणजे काय केलं पाहिजे 3,450 एका महिन्याची मग याला गुणिले 12 केलं पाहिजे म्हणजे वर्षाची बचत 12 शून्य शून्य 12 पंचे 60 शून्य 48 6 12 चौक 48 6 54 4 5 12 36 5 41,400 रुपये त्याची वर्षाची बचत होणार आहे जी या पद्धतीनं आपल्याला तो प्रश्न व्यवस्थित समजून घेऊन त्यानुसार कॅल्क्युलेशन करत सोडवला पाहिजे प्रत्येक ठिकाणी एका ठिकाणी जरी चूक झाली तर संपूर्ण गणित चुकू शकतात कोणता प्रश्न 5 पदावरून दिलेली आहे 48 प्रश्न क्रमांक 35 48 वजा 40 भागिले 5 अधिक 5 गुणिले 3 वजा फुल दिलेलं आहे बरोबर 20 तर फुलाची किंमत किती आहे आता क्रिया पदावली सोडवताना अगोदर काय सोडवायचं भागाकार हा भागाकार अगोदर सोडवला पाहिजे 48 भागिले 5 48 वजा 8 अधिक 5 गुणिले 3 वजा फूट बरोबर 20 आता काय केलं पाहिजे गुणाकार याला अंडरलाईन जे करत जाल ना त्याला अंडरलाईन करत चला म्हणजे तुम्हाला अडचण काय येणार चला गुणाकार करूया अगोदर केलेला 48 वजा 8 अधिक 5 15 वजा फूट बरोबर 20 आता काय करायचं बेरीज वजाबाकी अशा क्रिया असतील तर जे ओळीन आले ते करत जावा 48 वजा 8 48 8 गेले 40 अधिक 15 वजा 10 बरोबर 20 बेरीज करा 40 अधिक 15 55 वजा स्टार बरोबर 20 हे वजा स्टार इकडे पाठवा अधिक होती म्हणजे 55 बरोबर 20 अधिक स्टार स्टार मध्ये 20 अधिक ते इकडे पाठवले वजा 55 वजा 20 बरोबर स्टार 55 मधून 20 गेले 35 स्टारची किंमत किती येणार आहे 35 36वा प्रश्न पहा 4 4 2 चौपट 2 या संख्येत 12 ने निशेष भाग जातो प्रश्न आजच्या कोणता 12 ची कसोटी काय आहे 3 आणि 4 ने भाग गेला पण 3 आणि 4 नुसतं 3 ने नाही नुसतं 4 ने 3 ची कसोटी काय आहे अंकाच्या भेटीला आणि 4 ची कसोटी काय आहे शेवटच्या 2 अंकाची शेवटच्या 4 ची कसोटी घेतली 3 ची कसोटी अगोदर वापरू आपण 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 12 बेरीज येते 12च्या नंतर तर 12 इथं शून्य घेतला तर 12 म्हणजे शून्य येऊ शकतो शून्याच्या नंतर 12 3 15
12 आणि 6 18, 12 आणि 9 21. म्हणजे जर 3 ने भाग द्यायचा असेल तर इथं 0 असला तरी जातो, 3 असला तरी जातो, 6 असला तरी जातो, 9 असला तरी जातो. आता 4 ची कसोटी वापरायची. 0 घेतला इथं 0 2. 4 ची कसोटी काय आहे? शेवटच्या 2. 0 आणि 2 ला 4 ने जाईल का भाग? नाही. मग 0च्या जागेवरती 3 घेतला 32 ने 4 जातो का? जातो. 62 घेतला, पुढला 6 घेतला 62 जातो का? 4च्या पडे 62 आहे का? 60 आहे, 64 आहे, नाही जात. 9 घेतला 92, 23 चौक 92. म्हणजे इथे एक भाग जातो. म्हणजे इथं 32 किंवा 92 म्हणजे 3 पाहिजे किंवा 9 पाहिजे. मग पर्यायामध्ये कोणता आहे? दोन्ही पण आहेत का? हे 8वीला 2 पर्याय नोंदवा असतं. यातला एकच कोणता पर्याय असणार आहे? कोणता आहे? 3 आहे. त्या उत्तरी पर्याय क्रमांक 3. 3 नंबरचा पर्याय 3 आहे. पुढा 40च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? 37वा प्रश्न. 40चे विभाजक मूळ अवयव म्हणलेलं नाही. हे विभाजक काढायचे असतील तर हे प्रत्येक संख्येचा 1 हा विभाजक असतो. 1 गुणिले 40. पहिला विभाजक 1 आला तर शेवटचा विभाजक 40 आहे. 2 ने जाईल का याला 40? कसोट्या पाहिजे. 2 गुणिले 20. 3 ने जातो का? 4 ने 4 10 40. पुढून दुसरा पहा. अरे पुढून पहिला आला, शेवटून पहिला, पुढून दुसरा आला, शेवटून दुसरा आला. तुम्हाला हुडकत जावं लागणार नाही, फक्त याच्या मध्येच बघत आहे. 5 ने जातो का? 45 40. 6 ने 7 ने 8 आलेला आहे. 8च्या पुढले बघत जायचं का? ओळीला तुम्ही ते 1 2 3 4 असं बघत आहे. सगळ्या विभाजकांची बेरीज विचारली. 1 अधिक 2 4 5 8 10 20 40 यांची बेरीज किती येते? 8 5 13 17 18 19 21 0 8 2 4 2 7 8 9 90 विभाजकांची बेरीज येते. तर आता पुढील प्रश्न. नेहाने 2 डझन आंब्याची पेटी 240 रुपयांना विकत घेतली. या व्यवहारात तिला सर्व आंबे विकून 60 रुपये नफा मिळवायचा असल्यास प्रत्येक आंबा किती रुपयाला विकावा लागेल? आता 204 रुपयाची खरेदीची किंमत आहे. 38वा प्रश्न. 204 रुपये खरेदीची किंमत आहे. त्याला किती घेतलेत आंबे? 2 डझन. एक आंबा केवढ्याला खरेदी केला? काय गरज आहे का? नाही, कारण आपल्याला विचारलंय काय त्यांनी की 60 रुपये नफा मिळवायचा असेल तर आंबे केवढ्याला विकला पाहिजे एक आंबा. नफा जर 60 रुपये मिळवायचा असेल तर सगळे आंबे केवढ्याला विकले पाहिजे? 60 रुपये नफा खरेदी आहे आणि हा नफा म्हणजे 264 रुपयाला विकले पाहिजे. किती आंबे विकले पाहिजे? 24. 264 भागिले 24 करावं लागेल. 24 1 24. 26 बद्दल 24 गेले, राहिले 2 आणि 2 4 घेतले 24. 24 1 24 म्हणजे एक आंबा त्याने केवढ्याला विकला पाहिजे? त्याने 11 रुपयांना विकला पाहिजे. 11 रुपयाला एक आंबा विकला की तिला सगळे आंबे विकून 264 रुपये मिळतील आणि त्याचं खरेदी किंमत 204 वजा केली की 60 रुपये नफा होणार आहे. पुढे 39वा प्रश्न. श्री इंडस्ट्रीच्या 12 कामगारांची एका आठवड्याची मजुरी 10,500 होते, तर त्या इंडस्ट्रीतील 8 कामगारांची एका दिवसाची मजुरी होती. बघा आठवडे म्हणजे किती दिवस झाले रे? आठवडे म्हणजे किती दिवस? 7 दिवस. कोणतं 8 म्हटलं मला? आठवड्याचे दिवस 7 असतात. म्हणतो आपण आठवडा, पण आठवड्याचे दिवस किती असतात? 7 दिवसाची 10,500. याला 7 ने भागलं तर 7 1 7. बाकी 3 आणि 3 5 35. 7 5 35 वरती 0 0. ही 1500 रुपये ही 12 मजुरांची एका दिवसाची आहे. 7 दिवसाची 12 मजुरांची एका आठवड्याची मजुरी 10,500 भागिले 7 केलं की तुम्हाला 1500 रुपये आले.
या 12 मजुरांची एका दिवसाची. मग एका मजुराची काढायची असेल तर 1500 भागिले 12 करावं लागतं. म्हणजे एका मजुराची 12 एके 12, बाकी राहिली 3, 3 शून्य घेतली 30, 12 गुणे 24, 30 बद्दल 24 गेले 6, 6 शून्य घेतले 60, 12 पंचे 60. एका मजुराची एका दिवसाची मजुरी किती आली? 125 रुपये. आपल्याला विचारले 8 मजुरांची. एका मजुराची 125, मग 8 मजुराची 125 गुणिले 8, 8 पंचे 40, 0 चले 4, 8 पंचे 16, 20, 0 चले 2, 8 2 10, 1000 रुपये. तर 8 मजुराची एका दिवसाची मजुरी किती होणार आहे? 1000 रुपये. 40वा प्रश्न पहा. एका भिंतीचा 1/4 भाग पिवळ्या रंगाने, 5/8 भाग लाल रंगाने व उर्वरित भाग निळ्या रंगाने रंगवायचा असल्यास भिंतीचा किती भाग निळ्या रंगाने रंगवला? अगोदर रंगवलेला पिवळ्याने लालने. पिवळ्याने किती रंगवला? 1/4. हा पिवळा आहे. आणि लाल रंगाने किती रंगवला? 5/8 लाल रंगाने. लाल आणि पिवळ्याने एकूण किती रंगवला कसं काढाल? यांची बेरीज करायची. याची बेरीज करायची म्हटल्यानंतर 8 4 12, 5 1 6. इथं काय करावं लागेल? छेद 6. छेद किती होईल सारखा? 8 करायचं असेल ते छेदाची अंशाची दुप्पट 2 अधिक इथे छेदाची अंशाची पट 5, 5 2 7/8 एवढा रंगवलेला भाग आहे. कुठल्या? पिवळ्या आणि लाल रंगाने 7/8 रंगवला. राहिला किती रंगवायचा? 1/8. 7/8, 8/8 म्हणजे संपूर्ण 8 भागापैकी 7 भाग रंगवला. म्हणजे राहिला किती? 1/7 एवढा रंगवायचा राहिला. 1/8 हा रंग निळ्या रंगाने रंगवायचा. 1/8 निळ्या रंगाने रंगवावा लागेल. आता 41वा प्रश्न. 52 दशांश चिन्ह 0.25 या पूर्णांकातील 2 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? 2ची या 2ची स्थानिक किंमत किती? 2च. 2 दशांश चिन्ह पुढे 0 0 0 लिहू शकतो. या 2ची स्थानिक किंमत किती? दशांश चिन्हाखाली दशांश चिन्हाच्या अगोदर 0 आहे. या 2ची 2 आणि याच्यामधला फरक किती विचारला म्हणजे यांची करायची वजाबाकी. जिथं मोकळी घर आहे तिथं काय करायचं? 0 द्यायचं. इकडे एक मोकळं घर आहे 0 हे नाही मांडलं तरी चालतं. इकडे मोकळं घर आहे तिथं 0 वजाबाकी करायची. 0 0 गेले 0, 0 2 जात नाही. मनाचा हात सगळ्या देऊन टाका. 10 2 गेले 8, 0 1 जात नाही. मनाचा हात सगळ्या देऊन टाका. 10 1 गेले 9, 2 गेले 1 गेला 1 दशांश चिन्हाखाली दशांश किती म्हणतात? 1.98 वरच्या शून्याला काही किंमत नसते. 42वा प्रश्न. 15.6 किलोमीटर 15.6 किलोमीटर लांबीची दोरी 14 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती मीटर असेल? ही किलोमीटर मध्ये दोरी. याचे मीटर करायचे म्हटल्यानंतर किलोमीटरचे मीटर करायचे. मीटर पासून किलोमीटर पर्यंत धरापूया. मीटर डेका हेक्टो आणि किलो. आता पूर्ण 15 किलो म्हणजे अशी मांडणार चालणार नाही. 15 हेक्टो झाले. 15 किलो आहे म्हणजे ते मांडताना किलो मध्ये 5 आहे. इकडे 15.6 किलोग्राम आहे. त्याचे मीटर करायचे असेल तर मीटर पर्यंत 0 द्या. किती झाले मीटर? मीटर 15,600 मीटर. या दोरीचे 14 ठिकाणी कापली. भागिले 14 करायचे का?
नाही, काय करायचं? भागिले 15 का करायचं? 14 ठिकाणी कापलं, तुकडे किती होतील? 15 म्हणून भागिले 15. 15 एके 15, 15 15 गेले 0, वर्ण उठून घेतला 6. 15 कडे 6 आहेत का? 6 पेक्षा लहान काय लागेल? 6 वरती 0 घेतला उठून 15 चौक 6, 0 0, 15 एके 15. उत्तर किती येणार आहे? प्रत्येक तुकड्याची लांबी 1040 मीटर. पुढे 43 औरंगाबादहून मध्यान्ह पूर्व 4:45. मध्यान्ह पूर्व म्हणजे कधी रे? मध्यान्ह म्हणजे दुपारी 12चे. 4:45 म्हणजे दुपारी 12च्या अगोदरचे 4:45 म्हणजे पहाटेचे 4:45. स्वस्तात निघालेली बस त्या दिवशी मध्यान्ह 20 वाजून 15 वाजता गोव्याला पोहोचली. तर बसला औरंगाबादहून गोव्याला जाणं लागणारा वेळ किती? पोहोचलेली वेळ 20:15. त्याच्यानंतर निघालेली वेळ 4:45 वजा करायची. 1 तास आहे, 3 मिनिटं आहे. 15 मिनिटात 45 मिनिटं जातात का? काय करावं लागेल? या तासात 1 हातचा घ्यावा लागेल. या तासात हातचा घेतला, इथे किती तास राहिले? 19. आणि 1 तास घेतला तर एका तासाची मिनिटे 60 आणि हे 15 किती झाले? 75 मिनिटे. 75 नंतर 45 जातात. 5 5 गेले 0, 7 4 गेले 3, 19 मधले 4 गेले 15. म्हणजे किती वेळ लागला प्रवासाला? 15 तास 30 मिनिटे. 44वा लीप वर्षातील फेब्रुवारी महिन्याच्या 4 तारखेला सोमवार होता. तर त्या वर्षीच्या मार्च महिन्याची सुरुवात कोणत्या वाराने होईल? लीप वर्ष आहे. प्रश्न 44. लीप वर्ष फेब्रुवारी किती दिवसात असतो? लीप वर्षा 29 दिवसाचा आहे. आणि मग त्याच्यामध्ये 4 तारखेला सोमवार. आणि सोमवार, मंगळवार, बुधवार सगळं कागदपत्र गरज नसते, सगळ्यांना समजलं पाहिजे. शनिवार, रविवार, 4 तारखेला सोमवार. कुठला सोमवार? 11. त्या पुढला सोमवार 18. त्या पुढला 25. इथे 26, 27, 28. लीप वर्ष किती महिन्या दिवसाचं? 29. आणि इतकी तारीख येणारी 1 मार्च. 1 मार्चला कोणता वार आला? शनिवार. सारिकाने 45वा प्रश्न. सारिकाने 35 रुपये 50 पैसे 35.50 अर्थ होतो 35 रुपये 50 पैसे प्रति किलोग्राम दराने 4 किलोग्राम साखर, 18.5 रुपये प्रति किलोग्राम दराने 6 किलो तांदूळ विकत घेतले तर दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील? 35.5 रुपयाने 4 किलो 35.50 गुणिले 4 हे येतील साखरेचे पैसे. साखरेचे किती पैसे झाले? 400 त्याला पैसे 20 2 त्याला पैसे 20 2 22 2 2 4 12 2 14 2 संख्ये 4 दशांश 142 रुपये साखरेचे झाले. आणि 18.5 रुपये 18.50 या दराने 6 किलो तांदूळ विकत घेतला. गुणिले 6 6 0 साई 35 0 3 साई 8 48 3 51 1 5 साई 6 5 11 दशमचिन्ह 2 संख्ये 4 घेतो. 111 रुपये तांदळाचे झाले. मग दुकानदाराला किती द्यावे लागतील? साखरेचे 142 रुपये. वरचे 0 द्यायची गरज नाही कारण सगळं रुपयात आले. आणि तांदळाचे 111 एकूण किती झाले? 2 3 4 5 1 2 253 रुपये.
दुकानदाराला 500 रुपयाची नोट दिली तर किती परत देईल कसं घ्यायचं? 500 मधनं 243 253 वजा केलं की किती रुपये परत येतील हे पण काढता येतं. किरण 46वा प्रश्न 46. किरण पी क्यू याचा अर्थ काय होतो पहा. किरण पी क्यू म्हणजे पी बिंदूतून निघणारा आणि क्यू बिंदूतून जाणारा. किरण इथं थांबतो तो, इथनं सुरुवात होतो, इकडे तो नसतो जाणार. किरण पी क्यू पी बिंदूतून निघून क्यू बिंदूतून पुढे अनंतापर्यंत जाणार याला म्हणायचं किरण. आणि किरण क्यू पी दुसरा दिलेला आहे किरण क्यू बिंदूतून निघणारा पी बिंदूतून इकडे जाणारा क्यू पी. याचा छेदन बिंदू याच्या सामायिक बिंदू या दोन बिंदूंनी तयार होणाऱ्या आकृतीला काय म्हणतात? म्हणजे ही आकृती अशा पद्धतीने झाली पहा. इथे पी आहे, इकडे क्यू आहे. हा पी क्यू या क्यू बिंदूतून पुढे गेला आणि किरण क्यू पी हा पी बिंदूतून पुढे गेला. हे काय तयार झालं? या आकृतीला काय म्हणतात? रेषा कशाला म्हणायचं आणि रेषाखंड कशाला म्हणायचं? सेगमेंट ही लाईन आहे. लाईन म्हणजे रेषा ही अनंतापर्यंत दोन्ही बाजूला अनंतापर्यंत जाणारी असते. इकडे अनंत लांबीपर्यंत जाते, इकडे अनंत लांबीपर्यंत. बाण याचा अनंतापर्यंत लांब जाणार आहे त्याला म्हणायचं रेषा. आणि किरण म्हणजे एकाच बाजूला अनंतापर्यंत जाणार. या दोन्हीचं एकत्रीकरण केलं, सामायिक केलं तर याच्यात सामायिक बिंदूने काय तयार होते? रेषा तयार होते. 47वा सोबतच्या घड्याळातील काट्यामध्ये कोणता कोण होईल? 12 मध्ये 8 मध्ये काटा आहे, हा कोणता होईल? हा जिथं तुम्हाला कोण लक्षात आले पाहिजे की एक काटा 12 होते 7 इथे हा कोण हा असता तर कोणता झाला असता? काटकोन. आपल्याला हा विचारले हा कोणता कोण होईल? विशाल कोण. आणि मला हा सांगा रे कोणता कोण होईल? याचं नाव काय? त्याला कसला कोण म्हणतात? प्रविशाल कोण. आपल्याला हा विचारलेला आहे विशाल. क्वचित हे पण विचारू शकतात विशाल कोणापेक्षा मोठा असणारा कोण? सरळ कोण. आणि सरळ कोण विशाल कोणापेक्षा मोठा आहे का नाही? आणि प्रविशाल कोण देखील मोठा आहे. 48वा ज्या समद्विभुज त्रिकोणाच्या सारख्या मापांच्या कोणाची मापे 45 अंश आहे तर तो त्रिकोण टिंबटिंब असतो. एक समद्विभुज त्रिकोण आहे आणि याचे दोन सारखे कोण आहेत. हा कोण आणि हा कोण 45 45 अंशात आहे. तर सारखा नसणाऱ्या कोणाचा म्हणजे तो त्रिकोण कसला होईल? आता मला सांगा त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180. त्यातनं हा कोण 45 दिला, हा कोण 45 दिला, या कोणाचं माप काय होतं? तिन्ही कोणाच्या मापाची 180 असते. त्यातलं एक 45 आणि एक 45 90 वजा केले राहिला किती? 90. हा 90चा कोण आहे? याला कसला का त्रिकोण म्हणतात? ज्या त्रिकोणामध्ये एक कोण 90 अंशाचा असतो त्याला काटकोन त्रिकोण म्हणतात. याला नाव कोणकोणती बघा. काटकोन त्रिकोण एवढंच फक्त नाव आहे असं नाही. काटकोन त्रिकोण एवढंच नाव आहे असं नाही. त्याला दुसरे एक नाव आहे. दोन बाजू सारख्या असणार. समद्विभुज. सम म्हणजे सारख्या, द्वि म्हणजे दोन, भुज म्हणजे बाजू. समद्विभुज हा एक शब्द झाला. ज्या त्रिकोणाच्या दोन समान बाजू आहे, दोन बाजू एकरूप आहे, सारख्या मापाचे आहे, असा तो समद्विभुज काटकोन त्रिकोण. समद्विभुज काटकोन त्रिकोण असं त्याला म्हणतात. 49वा प्रश्न पहा. त्या ठिकाणी आकृती दिलेली आहे चौकोनाची. प्रश्न क्रमांक 49. या ठिकाणी या पद्धतीने एक आकृती दिलेली आहे. त्यामध्ये या कोणाचं माप दिलेले 110,
या कोणाचे माप दिलेले 72, या कोणाचे माप दिलेले 105 आणि कोण बी या कोणाचं माप विचारलेलं आहे. आता जसं त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते रे? त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180. तसेच चौकोनाच्या चारही कोणाची बेरीज किती असते? 360. इथं नियम लक्षात ठेवायचा. चौकोनाच्या चारही कोणाची बेरीज 360. मग 360 मध्ये या तिन्ही कोणाची बेरीज काय करायची? वजा केली की आपल्याला हा करता कोणी 110 अधिक 72 अधिक 105. किती किती 5 7 7 1 8 1 1 2 287. 360 मधले हे 287 वाटायचे. तुम्ही साधात नाहीत मनाचा अर्थ काय केलं का? 10 7 गेले 3, 7 9 जात नाहीत मनाचा अर्थ काय केलं का? 16 9 गेले 7, 3 गेले 0. या कोणाचं माप काय येणार आहे? 73 अंश. 50वा प्रश्न. सोबतच्या आकृतीमध्ये किती चौकोन आहे? 1 2 3 4 5 उत्तर. असं सोडवायचं नाही. प्रत्येक आकाराला नंबर द्यायचा. प्रत्येक आकाराला 1 2 3 4 5. आणि चौकोन चौकोन कशाला म्हणतात? 4 बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीला. मग सिंगल नंबरचे चौकोन कोणते? सिंगल डिजिट त्याला म्हणतात. सिंगल नंबरचा 1 नंबर आहे, 2 नंबर आहे, 3 आहे, 4 आहे, 5 नंबरचा पण आहे. असे 5 चौकोन आहे. दोघांचा मिळून चौकोन कसा होईल रे? हा 13. ओके 13 या दोघांचा मिळून चौकोनच होतो 32 चालेल का म्हणलेलं? तर या अंकाचा कधी उत्तर चढताच क्रम असला पाहिजे. 32 म्हणायचं नाही, त्याला काय म्हणायचं? 23. या दोघांचा चौकोन होतो 34. हाही चौकोन होतो 35. हाही चौकोन होतो. म्हणजे डबल डिजिटचे किती झाले? 1 2 3 4. ट्रिपल डिजिटचे 3चे 134 235. किती झाले? चौघांचा होतोय का बघा चौकोन? या चौघांचा होतोय का चौकोन? या चौघांचा होतोय का? या चौघांचा नाही. 5 जणांचा होतोय का? सगळ्यांचा मिळून चौकोन नाही. म्हणजे इथं चौकोन किती होत आहे? 5 9 2 11 चौकोन होत आहे. प्रश्न क्रमांक 51. घनाकृतीची सर्व पृष्ठ टिंब आकाराची असतात. घन जर म्हणलं तर आपण त्याला कशाला म्हणतो? घन ज्या घनाकृती म्हणजे त्रिमिती, ती लांबी रुंदी उंची सारखीच असते. ही लांबी 5 घेतली, रुंदी 5, उंची 5. याचंही पृष्ठ बघितलं तर कसं असणार आहे? लांबी 5 रुंदी 5 म्हणलं की बाजू सारख्या. म्हणजे हा कसला असणार आहे? आकार चौरस. इकडलं बघितलं तरी चौरस, वरचं बघितलं तरी चौरस. सर्वच्या सर्व पृष्ठ कसे असतात? चौकोन नाही, चौरस. चौरस आणि चौकोन मध्ये फरक आहे. काय फरक? तर चौरसाला तुम्ही चौकोन म्हणू शकता, पण चौकोनाला चौरस म्हणू शकत. चौकोनाचे अनेक प्रकार आहेत. हा चौकोन झाला. या रेषा सरळ आहेत. 4 कोण असणारी बंदिस्त आकृती चौकोन. मी याला तुम्ही चौकोन म्हणाल, याला तुम्ही चौकोन म्हणू शकता. तुम्ही याला चौरस म्हणणार आहे का? नाही. आयताला तुम्ही चौकोन म्हणू शकता. आयताला तुम्ही चौरस म्हणू शकाल का? नाही. चौरसाला, या चौरसाला तुम्ही चौकोन म्हणू शकता, आयत पण म्हणू शकता. याला आयत पण म्हणू शकता. हा आयत पण आहे. आयताला काय म्हणतात? आयत कशाला म्हणायचं? समोरासमोरील बाजू एकरूप, 4 कोण काटकोन. चौरसाच्या समोर बाजू एकरूप आहे, 4 कोण काटकोन आहे. म्हणजे तुम्ही चौरसाला आयत म्हणू शकता. आयताला चौरस म्हणू शकाल का? नाही. नवोदयला प्रश्न आला होता फसवा.
सर्वात मोठ्या आयताचे क्षेत्रफळ किती? चौरस म्हणजे आयतच असतो, त्यामुळे पर्याय चौरसाचं द्यायला पाहिजे होतं. पुढं, वर्तुळाला एकूण किती जीवा असतात? वर्तुळ आहे आणि याला जीवा अशी काढली, अशी काढली, अशी काढली, ही काढली. सर्वात मोठी वर्तुळाची व्यास ही सगळ्यात मोठी जीवा. किती जीवा काढू शकतात? अनंत व्यासच असतात, म्हणजे जीवा देखील अनंत असतात. काय रे दिदा? कंपास ठेव दे जाऊ. आहे का कंपास कोणाचा? ठेव दे कंपास, द्या मारो. कौतुकात आहे. काय चिकटले का कंपासाला? फडक्याने पुसायले. पुढं 53वा प्रश्न. एका चौरसाकृती मैदानाभोवती तारेचे दुहेरी कुंपण घालण्यासाठी 2160 मीटर तार लागते, तर मैदानाच्या एका बाजूची लांबी किती? चौरसाकृती मैदान आहे आणि याला दुहेरी तार वापरायची. चौरस म्हणजे याकडे लांबी सारखी रुंदी सरकून त्याला दुहेरी कुंपण, याची बाजू एक्स मांडली तर परिमिती किती? एक कुंपण घालण्यासाठी किती लागेल तार? 4x ला. दुहेरी घालायचं म्हटल्यानंतर 4 ची दुप्पट म्हणजे x गुणिले 4 केलं तर एकेरी तार. दुहेरी करायचं म्हटलं तर 4x ची पुन्हा दुप्पट म्हणजे 8x एवढी तार लागते. मग 8x वरती 2160 दिले. 8x बरोबर 2160, x बरोबर 2160 भागिले 8 दोन्ही 16 5 5 56 8 7 56 पुन्हा 0 1 0 म्हणजे बरोबर किती आलं? 270 मीटर. या चौरसाची बाजू किती आहे? 270 मीटर लांब. 54वा. एका आयताकृती बागेची लांबी 85 मीटर. एक आयताकृती बाग आहे, याची बागी लांबी ही आकृती काढूनच करायचंय, पट्टीला वगैरे करत बसायचं नाही, पण हे केलंच पाहिजे. लांबी 85 मीटर आणि परिमिती दिलेली 250. तर बागेमध्ये 4.5 रुपये प्रति चौरस मीटर दराने हिरवळ टाकण्यासाठी किती रुपये खर्च? आता परिमिती 250. परिमिती म्हणजे काय असतं? लांबी आणि रुंदीच्या बेरजेची दुप्पट. या परिमितीवर पहिल्यांदा रुंदी काढली. परिमिती 250 दिली, 250 ला 3 दुप्पट केली. 2 गुणिले 4 2 पंचे 10 125 ही काय येणार आहे? लांबी आणि रुंदीची बेरीज. याच्यामधनं तुम्ही लांबी वजा केली, 125 मधनं 85 वजा केली, 5 गेले 0 12 गेले 4. ही काय आली? मीटर रुंदी आली. या चौर आयताची रुंदी 40 मीटर, लांबी 85 मीटर आणि याच्यात हिरवळ टाकायची, गवत लावायचे आणि ते 4.5 रुपये मीटर करायचं. याचा अगोदर क्षेत्रफळ काढलं. आयताचे क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे? लांबी गुणिले रुंदी एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे. मागून टाका, 0 मांडून टाका. काय गणित करायचं? 85 गुणिले 4 4 पंचे 20 शून्याचे आणि 2 4 8 32 आणि 2 34 एवढे चौरस मीटर हे आयताचं क्षेत्रफळ आहे. आणि इथं आपल्याला हिरवळ लावायला एका चौरस मीटरला 4.5 रुपये खर्च येतो. 3400 चौरस मीटरला किती? गुणिले 4.5 करायचा. हा 0 मांडून टाका. राहिलं काय वेळी? 34 गुणिले 45 येते का? 45 नाही येत. गुणाकार करा वेगळा. 34 गुणिले 45 45चा पाडा यायला काय अडचण नाही. 45 ची दुप्पट 90 होते, 90 ची दुप्पट 180 म्हणजे 45 चौपट 180 शून्याच्या 18. 45 ची तिप्पट करायची. 40 ची तिप्पट किती होते? 120. वरची 5 ची तिप्पट 15. 120 आणि 15
135 मध्ये 18 मिळवायचे, फक्त 8च मिळवा. 135 आणि 8 153 मध्ये 10 मिळवा. 153 दशांश चिन्ह एका संख्येच्या अगोदर, म्हणजे किती खर्च येईल पिरवळ लावायला? 15,300 रुपये खर्च येणार आहे. पुढचा पहा, एका अभयारण्यात असणाऱ्या प्राण्यांची संख्या खालील तक्त्यात दिलेली आहे. तक्ता दिलेला आहे. या माहितीचा चित्रलेख तयार करण्यासाठी पुढीलपैकी कोणते प्रमाण सर्वात अधिक योग्य आहे? याचा आलेख बनवायचा आहे, चित्रलेख बनवायचा आहे. प्राण्यांचा प्रकार पहा. हरिण 55 प्रश्न आहे. हरिण 120 हरण आहे. रानडुक्कर आपल्या गावातलं नाही डुक्कर, रानडुक्कर 60 आहे. बांडगा 72 आहे. कोल्हा 48 आहे. वाघ 24 आहे. याचं चित्रलेख बनवण्यासाठी कोणतं प्रमाण वापरावं लागेल? एक चित्र म्हणजे कीर्ती. हे करायचं असेल तर काय करावं लागेल? याचं या सगळ्या अंकांचा काय करावं लागेल? मासावी. 120, 60, 72, 48 आणि 24 यांचा मासावी काढायचा. सगळ्या संख्यांना कोणत्या अंकाने भाग जाईल? मुळाव्य पद्धतीने जायचं 2 ने. बेस 12, बे त्रिक 6. जोपर्यंत 2 ने जातो तोपर्यंत 2 ने. 2 ने जात नसेल तर मग 3 ने. बे त्रिक 6, बेस 12, बे दुने 4, बे चौक 8, बे कबे बे दुने 4. जातो का सगळ्याला 2 ने? पुन्हा 2 ने लावा. बे त्रिक 6 0, बे कबे बे पंचे 10, बे कबे बे 8 16, बे कबे बे दुने 4, बे सर 12. आता एका 2 ने 15 ला जाणार. दरच्या नाही तर मग नंतर बघायचं 3 ने जातो का 30 ला, 15 ला, 18 ला, 12 ला, 6 ला. 3 ने घालवा. 3 ला 21, 3 5 15, 3 7 18, 3 चौक 12, 3 दुने 6. सगळ्या संख्येला कशाने भाग जाईल? यांचा येणारे हा यांचा गुणाकार 2 गुणिले 2 गुणिले 3 म्हणजे हा मासावी किती येतोय? 12. म्हणजे आपल्याला हरणाची चित्रामध्ये दाखवायची एक प्राण चित्र म्हणजे 12. मग मला सांगा हरणाची किती चित्र दाखवावी लागतील? 10 चित्र हरणाची. रानडुकराची किती चित्र? 5 चित्र. लांडगेची 6 चित्र. कोल्ह्याची 4. वाघाची 2. आता चित्रलेखाचा निरीक्षण करा. इथं प्रमाण दिलेलं आहे. एक पोत म्हणजे 50 किलोग्रॅम. मग तांदूळ किती आहे? तांदळाची किती पोती आहे? 5. एक पोत म्हणजे 5 झाले. तांदूळ किती झाला? 250 किलोग्रॅम. ज्वारी किती आहे? 3 पोती म्हणजे 150 किलोग्रॅम. गहू किती आहे? 4 पोती म्हणजे 200 किलोग्रॅम. हे काढावं लागेल अगोदर तुम्हाला पोत्यावर. आणि प्रश्न काय म्हणलाय? गोदामात एकूण किती किलोग्रॅम धान्य आहे? गोदामात किती किलोग्रॅम धान्य आहे? 600 ची बेरीज करायला लागेल. 600 किलोग्रॅम म्हणजे किती क्विंटल? 600 किलोग्रॅम म्हणजे किती क्विंटल? किलोचे क्विंटल करायचे. 6 क्विंटल. किलो काय पुढं का? किलो नंतर लेनिया आणि नंतर क्विंटल पुढं टन
हे जर किलो आहे 600 किलो कसे दिले पाहिजे शेवटचा 0 किलो क्विंटल मध्ये सांगायचं म्हटलं तर किती क्विंटल झालं 6 क्विंटल आणि टनामध्ये सांगायचं असेल तर टनामध्ये सांगायचं टनानंतर 0 दिलं पाहिजे 0.6 टन क्विंटल मध्ये सांगितलं 6 क्विंटल किलो मध्ये सांगायचं 600 किलो पुढचा प्रश्न 57 मंगेशला बँकेतून वेगवेगळ्या चलनी नोटांच्या स्वरूपात पुढील प्रमाणे रक्कम मिळाली 1000च्या 85 नोटा 500 रुपयाच्या 38 नोटा 100 रुपयाच्या 325 नोटा तर बँकेतून एकूण किती रक्कम मिळाली हा 57वा प्रश्न 1000च्या बेंगाली कथा तेव्हा चालू होत्या 85 नोटा म्हणजे किती झाली रक्कम 3 0 1 2 3 85 1 85 1000च्या नोटा म्हणजे 85,000 500च्या 38 नोटा 500 गुणिले 38 2 0 मांडून टाका गणित काय आलं 38 गुणिले 5 85 4 5 त्रिक 15 19 500च्या 38 नोटा म्हणजे किती झाले 19,000 100च्या 325 नोटा 2 0 मांडून टाका 1 एका खाली 1 दुसऱ्या दशका खाली राहिलं गणित 325 1 325 निघाले 32,500 याची बेरीज करा किती झाली रक्कम 5 9 5 14 15 16 6 4 5 8 13 किती झाली रक्कम 1,36,500 मानसीने दरमहा ₹2,005 हप्त्याने फ्रीज खरेदी केला तिने 2.5 वर्ष हप्ते भरून फ्रीजची किंमत चुकती केली तर फ्रीजची एकूण किंमत किती एका महिन्याला ₹2,005 हप्ता 58वा प्रश्न आहे 2.5 वर्ष म्हणजे किती महिने 1 वर्ष म्हणजे किती महिने 1 वर्ष 2 वर्ष म्हणजे 2.5 वर्ष म्हणजे 23 आणि अर्ध्या वर्षाचे 6 म्हणजे 30 महिने 2,005 रुपयाचे 30 हप्ते भरले म्हणजे किती पैसे भरले 0 मांडून टाका राहिले तरी काय 2,005 गुणिले 3 3 5 15 चले 3 0 0 1 3 0 0 3 गुणिले 6 फ्रीजची किंमत किती आहे 60,150 एका संख्येला 59वा प्रश्न 15 ने भागले तर 10 बाकी उरते बघा 59वा प्रश्न एक संख्या आहे एक मानली त्या संख्येला 15 ने भागले तर 10 बाकी उरते 18 ने भागले तर 13 बाकी उरते तर ती संख्या पण काय करावं लागेल तर इथं जर बघितलं 15 ने भागले तर 10 बाकी होते यातला फरक 5 18 ने भागले तर 13 बाकी होते यातला फरक 5 आहे या 18चा आणि 15चा काय करायचा लसावी 15चा आणि 18चा लसावी 15चा आणि 18चा लसावी कशाने भागले तीन दोन्ही संख्याला 3 5 15 3 7 18 आता 5 मूळ संख्या याचे पुन्हा फॅक्टर पण 6 चे 5 चे पडणार नाही मिळता लसावी काय करायचं 6 पंचे 30 30 90 या 90 ला तुम्ही 10 15 ने भागले तर भाग जाते 18 ने भागले तर भाग जाते प्रत्येक बाकी 15 ने भागले तर 10 बाकी होते 18 ने भागले तर 13 बाकी होते म्हणजे काय करायचं हे 5 आहेत ना हे 5 यातनं वजा करायचे अधिक नाही करायचे वजा करायची 90 मधनं 5 गेले 85 बघा या 85 ला 15 ने भागलं 15 5 बाकी किती उरेल 10 उरते का 18 ने भागलं 18 चोक 72 बाकी किती उरते 13 उरते का याचा काळा करून बघितला पाहिजे मुलं काय करतात 90 करतात 90 मध्ये 5 मिळवतात 90 5 95 95 जरा 15 ने भागले तर 5 बाकी होते आपल्या पुढे 15 भागल्यावर 10 बाकी होतात येते का
नाही. म्हणजे हे तुम्ही तिथं ताळा करून बघितलं पाहिजे. मुलं हे करत नाही, सोडवतात, निम्म बरोबर करतात, पुढे शेवटला गोंधळ करतात. तर पुढचा प्रश्न 3/17, 3/19, 3/15. काय आता ओके 85 उत्तर नाही. मग काय करायचं, 90च्या पट्टीत जायचं. 90 वजा 5 85 नाहीये. 90ची दुप्पट 180 वजा 5 आहे का? नसेल तर 90ची तिप्पट 270 वजा 5 आहे का? नसेल तर 90ची चौपट 360 वजा 5 आहे का? बघा कोणतं तरी यातलं उत्तर असेल ते या पट्टीत जायचं. कोणतं उत्तर आहे? 265 आहे. पुढे 60वा प्रश्न 3/17, 3/19, 3/15, 3/16 यापैकी सर्वात मोठा पूर्णांक कोणता? काय करावं लागेल? सर्वात मोठा काढायचा म्हटल्यानंतर याचा छेद सारखा करता येईल का? नाही. मग याचं उत्तर दशांश चिन्हामध्ये करावं लागेल. याला पाठ पाहिजे. तुमची 30 पर्यंत पाडायची कुठलं अडचणीच येणार. पहा या 3/17ला 3ला 17ने भागायचं. पहिला 3 घेतलं तुम्ही भाग लागेल शून्याचा. मानाचा 0 घेतला दशांश चिन्हानं संख्येला 3. 17 एके 17 बाकी राहील 13 राहील. 13 0 घेतला 17च्या पाड्यात 130 पेक्षा लहान. 17 8 36 झाले. 36 7 19 बस 2 दशांश चिन्हापर्यंत पुरेस आहे. पुढे आता 19 ने 3 ला भागायचं नाहीये. मानाला 0 घेतला 3 झाले. 19 एके 19 30 मध्ये 19 गेले. 11 0 घेतला 110. 19च्या पाड्यात 110 पेक्षा लहान. 19 5 95. पुढे 3 ला 15 ने भागायचं. भाग शून्याचा. मानाचा 0 घेतला 30. 15 गुणे 30. 2 दशांश चिन्हापर्यंत घ्यायचे. 30 मध्ये 3 गेले 0. पुन्हा मानाला 0 घेतला 0 झाले. भाग लागेल इथं 3/16. 3 ला 16 ने भागायचे. भाग शून्याचा. मानाचा 0 घेतला 30. 16 एके 16 बाकी राहिली 14 वर मानाचा 0 घेतला 140. 16च्या पाड्यात 140 पेक्षा लहान. 28 यातला सर्वात मोठा पाहिजे. सगळ्यांची दशांश चिन्ह 2 जरा पुढे 17 15 20 18. सगळ्यात लहान कोणता येईल? 3/19. सगळ्यात मोठा 3/15. हा बरोबर आहे. पण इथे मार्ग कोणाचा केला रे नवोदयला? माझा केला का? हा आगाऊपणा तुमचा नडलाय. वजाबाकीच्या गणितामध्ये छेद सोडून दिला. नुसतंच उत्तर 22 नोंदवलं. तेव्हा नाही लाज वाटली तुम्हाला? मार्क घालवताना काय वाटलं का? कुणाचा मार्क गेला? माझा गेला का? आपला गेला ना. मी मार्क घालवायचा का तो हे करायचा? कोणी का विषयाची परीक्षा घेऊ नका मी तुम्हाला सांगितलं असतो ना. प्रत्येकाने सोडवा म्हणलं ना. सोडवताच आलं पाहिजे. इथं वेळेचं तुम्हाला असं म्हणलंय का 3 तासाच्या आत झालाच पाहिजे? नवोदयचा पेपर तुम्ही 1.25 तासात पिऊन खेळायला नाही पडायची. कधी खेळायला मिळालं होतं का? भर 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 नुसतं एका तासात सोडून मोकळे. कुठं जायचं होतं? जो पूर्ण वेळ वापरून व्यवस्थित खर्च काम करून सोडवतो तो पुढे. तुमची मस्ती आगाऊपणा तुम्हाला भोगावा लागतो. ज्या ठिकाणी हे कच्चं काम केलं पाहिजे. त्यामुळे इथं मग तुम्ही मग म्हणू शकता की ज्याचा छेद लहान तो सगळ्यात मोठा, ज्याचा छेद मोठा तो सर्व लहान. जेव्हा अंश सारखे असतात तेव्हा. पण ही झालं काय? युक्ती झाली.
काढायला काय अडचणीच आहे का? पाडा येत नाही का? मग काय अडचणीच आहे? या ठिकाणी काही गोष्टी इथं म्हणू शकता तुम्ही की ज्याचा छेद लहान तो सर्वात मोठा, ज्याचा छेद मोठा तो सर्वात लहान. याकडे तुमचा प्रश्न का? तुम्ही पैकी कोणत्या जोडीतील अपूर्णांक सममूल्य आहे? 61. पहिली जोडी दिली 4/7 आणि 20/35. पहिल्या चाराची किती पट आहे? 7ची पण आणि सममूल्य आहे. दुसरं पहा 7/2 21/6. याची किती पट आहे? याची आणि सममूल्य आहे. तिसरा 3/8 आणि 27/72. हिलाची 9 छेदाची म्हणजे कसा आहे? सममूल्य. आता त्याचे कोणत्या जोडीतील अपूर्णांक सममूल्य आहे? फक्त ब क पर्याय क्रमांक 4 येणार आहे. चला पुढचा प्रश्न. खालील पर्याय 15.15 मूल्याचा पूर्णांक निवडा. 15.15 दशांश चिन्हात कसं लिहिता? 15 दशांश चिन्ह जोडता. पूर्णांकात घ्यायचे आपल्याला. मी याचे जर अंश छेदामध्ये करायचं असेल तर 15 पूर्ण आहे. छेद 100. दोन संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह म्हणून 200. याचं पूर्णांकात मध्ये केलं तर 15.25 अंश छेद 100. आपल्याला याला 1525 100 एके 100 152 मधलं 100 गेले 52 राहिले 52 घेतले 5 525 100 आता 500 बाकी राहिली 25/100. याला संक्षिप्त करून जाते असेल जाईल 25/100 म्हणजे काय होईल? 15.1/4. याला व्यवहारात काय म्हणतात? 15.15. 450 मधून 202.05 आणि 51.8 वजा केल्यास येणारी वजाबाकी 450 आहे. प्रश्न पहा 64. या 450 मधलं 202.05 हे पण वजा करायचे 63 आणि 51.8 हे पण वजा करायचे. वजा करते या दोघांची बेरीज केली ती याच्यातनं वजा केली तर पहिले यातनं हे वजा करा, जे उत्तर आलं त्यातनं पुन्हा हे वजा करा. उत्तर नाही 450 मध्ये एकाला 202 रुपये 5 पैसे द्यायचे तर एकाला 51 रुपये 80 पैसे द्यायचे. दोघांना तर देणं किती अगोदर त्याची बेरीज करूया. इथं काय नाही म्हणजे 0 द्या, इथे काय नाही म्हणजे 0 द्या. 0.5 0.8 8 हे म्हणजे 3 0.5 0.0. एकूण किती झाले? 253 रुपये 85 पैसे द्यायचे. आणि 450 रुपये आले म्हणजे 450 रुपये 0.0. त्याच्यामधलं 253 रुपये आणि 85 पैसे वजा करायचे. 0 5 जात नाही मनाचा घ्या 10 5 गेले 5. 0 9 जात नाही मनाचा घ्या 3 टाका 10 9 गेले 1. 0 4 जात नाही मनाचा घ्या 3 टाका 10 4 गेले 6. 5 6 जात नाही मनाचा घ्या 3 टाका 15 6 गेले 9. 4 3 गेले 1. दशांश चिन्ह घरी दशांश 196 रुपये 15 पैसे म्हणजे 196.1 5 राहतील. 64 पुस्तक एका तेल डेपोत 1 लिटर पाम तेलाच्या 200 पिशव्या, अर्धा लिटर पाम तेलाच्या 305 पिशव्या होत्या. त्यापैकी 225 लिटर तेल विकले तर तेल डेपोत किती लिटर तेल शिल्लक राहिले? का तेलाच्या पिशव्या तुम्ही बघितले 1 लिटरच्या 200 पिशव्या होत्या. 1 लिटरच्या 200 पिशव्या म्हणजे किती झालं तेल? 200 लिटर झाले. आणि अर्धा लिटरच्या 305 पिशव्या. अर्धा लिटर अर्धा कसं मांडायचं? 1/2 मांडलं चालेल. मी 500 मांडलं
तरी झालं, पण 500 मांडायची काय गरज आहे? अर्धा म्हणजे 0.5 मांडलं तर चालणार नाही का? 500 मिलीचे आहेत म्हणजे अर्धा लिटरचे. हे मांडताना लिटर मध्ये गेले तर किती होणार आहे? अर्धा लिटर 0.5. दशम चिन्ह नाही समजून गुणाकार करा. 305 गुणिले 5, 5 5 2505 2 5 0 0 2 2 5 त्रिक 15. दशम चिन्ह एका संख्येच्या अगोदर म्हणजे किती झाले? लिटर झाले. किती लिटर झालं? किती लिटर झालं? 152.5 152 लिटर तेल झालं अर्ध्या लिटर. म्हणजे एकूण किती झालं तेल? इथं काय म्हणजे 200 दशमचिन्ह 0 0.55 दशमचिन्ह 0.22 0.55 2 1 3. एकूण तेल किती झालं? 352.5 352 लिटर. आणि त्यातनं विकलेलं तेल आहे 225 लिटर. 225 लिटर आणि वरती 0 एवढं विकलेलं वजा करून टाका. मग राहिलं किती तेल? 5 0 गेले 5, 2 5 घातले, 9 देऊन टाका. 12 5 गेले 7, 5 3 गेले 2, 3 2 गेले 1. किती राहिलं शिल्लक? 127.5 लिटर. व्यवहारामध्ये याला म्हणतात 127.5 लिटर. 5 का घड्याळामध्ये 3:48 झालेले आहे. 6 तास 52 मिनिटानंतर घड्याळ किती वाजता? आत्ता वाजलेले आहेत 3:48 तास आणि मिनिट. अजून 6:52 म्हणजे 6 तास आणि 52 मिनिट. याच्यात किती वाजते? 8 आणि 2 10:00 केले 5 9 10:00. आजचा इकडे द्यायचा नाही, मिनिट आहे. 10:00 आजचा नाही असं नाही करायचं. एक मिनिट आहे, तास मिनिट आहे. 2-3 असं वापरलं जातं, दशम चिन्ह वापरलं जात नाही. आणि हे 6 3 9 म्हणजे 9 तास आणि 100 मिनिट होणार. 100 मिनिट होतात का? या मिनिटाचे काय केले पाहिजे? तास केले पाहिजे. किती मिनिटाचा 1 तास होतो? 60. यातनं 60 वजा करा. हे 60 वजा केले याचा काय तयार झाला? तास. तो तासामध्ये लिहा. म्हणजे इथं किती? 100 मधनं 60 गेले, किती राहिले? 40 मिनिट. आणि इकडे किती तास झाले? 10 तास. म्हणजे 3:48 मिनिटानंतर 6:52 मिनिटांनी 10:40 मिनिटं होणार आहे. 66वा पार 2.5 रील म्हणजे किती दस्ते? तपा एक रील म्हणजे 40 डझन असतात. एक रील म्हणजे 40 डझन आणि 2 डझनाचा एक दस्ता. 2 डझनाचा मग किती दस्ते होईल? 20 दस्ते होईल. नसेल तर या 40 डझन सुट्टे केले तर 1 डझन म्हणजे 12. 40 डझन म्हणजे 480 कागद. सुट्टे केले तर 480 कागद. 2 डझनाचा एक दस्ता होतो. याला भागिले 24 केलं तर 24 2 48 20 दस्ते. एक रील म्हणजे 20 दस्ते. 2 रील म्हणजे 20 40 आणि वरच्या अर्धा रील म्हणजे 10. म्हणजे एकूण किती होणार आहेत? 50 दस्ते. अडीच रील म्हणजे 50 दस्ते. 67वा प्रश्न पहा. एक बॅट आणि एक बॉलची किंमत 175 रुपये. एक बॅट आणि एक बॉल यांची किंमत दिलेली 175 रुपये. बॅटची किंमत बॉल पेक्षा 125 रुपये जास्त आहे. तर 4 बॉलची किंमत विचार. बॅटची किंमत बॉल पेक्षा 125 रुपयांनी जास्त आहे.
म्हणजे दोन संख्यांची बेरीज दिली, दोन संख्यांचा फरक दिला, तर बॅटची किंमत काढायची असेल तर दोन संख्येची बेरीज अधिक फरक 175 अधिक 125 भागिले 2 केलं तर बॅटची किंमत येणार आहे 175 आणि 125 300 भागिले 2 150 रुपये बॅटची किंमत। बॉलची किंमत काढायची असेल दोन संख्येची बेरीज जर त्याचा फरक दिला असेल तर दोन संख्येची बेरीज वजा फरक भागिले 2 175 मध्ये 125 50 भागिले 2 केलं तर 25 रुपये बॉलची किंमत। आपल्याला 4 बॉलची किंमत विचारली म्हणून 25 गुणिले 4 100 रुपये 100 रुपये 4 बॉलची किंमत। चला पुढे 68वा प्रश्न। शुभांगीचा तिसरा वाढदिवस 15 ऑक्टोबर 2016 रोजी शनिवारी आला असल्यास तिचा 6वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? तिसरा वाढदिवस दिलेला आहे आणि वाढदिवस वर्षातून एकदाच येतो, दरवर्षी एकदाच येतो। 15 तिसरा वाढदिवस प्रश्न क्रमांक 68 15 ऑक्टोबर 2016 तिसरा वाढदिवस शनिवारी आला। 14 वाढदिवस चौथा वाढदिवस कधी येईल? 15 ऑक्टोबर 2017 कोणता वार असेल? 2016 कसलं वर्ष आहे? लीप वर्ष। मग 2016 मग 17 मध्ये जाताना लीप वर्षातला कोणता दिवस जास्त असतो? 2016 मध्ये 2017 मध्ये जाताना फेब्रुवारी काउंट होतोय का 2016 चा? नाही, कधीचा काउंट होतोय फेब्रुवारी? 2017 मध्ये 2017 चा फेब्रुवारी। 2017 चा फेब्रुवारी किती दिवसाचा असणार आहे? 28। मग जायचं गरज आहे का पुढे 2 दिवस? मग 15 ऑक्टोबर 2017 ला कोणता वार येईल? रविवार। जर लीप वर्षामधला फेब्रुवारी महिना काउंट येत असेल तर 2 दिवस आहे, नसेल तर 1 दिवस आहे। 15 ऑक्टोबर 2016 ला शनिवार तर 15 ऑक्टोबर 2017 ला रविवार। 5वा वाढदिवस कधी येईल? 15 ऑक्टोबर 2018 सोमवार। इथं काही लीप वर्ष नाहीये 2018। 6वा वाढदिवस कधी येणार आहे? 15 ऑक्टोबर 2019 कोणता वार असणार आहे? मंगळवार। इथे लीप वर्ष कोणतं येत नाही, तर 6वा वाढदिवस तिला मंगळवारी येणार आहे। दिलेल्या घडणीपासून ओच्या समोरील पृष्ठावर कोणतं येईल? पहा घडणी काढतो इथं, या घडणीचा प्रश्न दरवर्षी येतोच, त्यामुळे हा सोडवायला आलाच पाहिजे। एल एम एन ओ पी क्यू एक सोडूनच पृष्ठ एकमेकाच्या समोर। एल च्या समोर कोणतं येईल? एल च्या समोर एन, एम च्या समोर ओ, पी च्या समोर एक सोडून क्यू। पी च्या विरुद्ध कोण येणार आहे? क्यू। एल च्या विरुद्ध एन, एम च्या विरुद्ध ओ। घडणीचं लक्षात ठेवा। ओ च्या विरुद्ध कोणतं विचारले? ओ च्या विरुद्ध एम येणार आहे। पुढे 17 आकृतीबंध पहा। आकृतीबंध पहिल्या आकृतीमध्ये दिलेला त्रिकोण गोल स्टार, दुसऱ्या आकृतीमध्ये एक तिरकी होती आकृती, त्रिकोण गोल स्टार चौकोन। चौथ्या आकृतीमध्ये ती अजून सरळ म्हणजे उभी होते, त्रिकोण गोल स्टार चौकोन आणि गोल दिलेला, गोलात फुली दिली, काय भरलेला गोल दिलेला। तर 5व्या आकृती 4थ्या आकृतीमध्ये काय? तर 4थ्या आकृती ही अजून ही काय आकृती आहे ती
पंचाळी औषध फिरली अशी झाली, पुन्हा 50 औषध फिरली अशी झाली, 50 औषध फिरली या पद्धतीने फिरली. चिन्ह काय असतील का? त्रिकोण, नंतर गोल, हे आहे ते चौकोन, नंतर हे गोल येईल आणि इथं नवीन आकृती कोणती करेल. नवीन आकृती कोणत्या पर्यायामध्ये आहे ते पहा. चौथा पर्याय आडव्याने दिलं म्हणून कळतो. मग याला पहिला, दुसरा, तिसरा, त्याच्यामध्ये चौथ्यामध्ये इथं भरलेला, तिसऱ्या पर्यायामध्ये भरलेला चौकोन नवीन आकृती इथे येते, जी पर्यायामध्ये नाही. तर उत्तर पर्याय क्रमांक 3. 71वा प्रश्न पहा. 500 मिली हे 2 लिटरच्या किती टक्के, 2 लिटरचे किती टक्के, किती टक्के, किती म्हणलं की माहित नाही आपल्याला, जे म्हणलं की कसा काय असतं गुणाकार. हे दोन्ही मला मिली मध्ये केले पाहिजे. मी 500 मिलीचे लिटर करता का लिटरचे मिली करता? लिटरचे मिली करा. 1 लिटर म्हणजे किती मिली? 2 लिटर म्हणजे 500 मिली बरोबर 2 लिटरचे 2000 मिलीचे गुणिले एक माहित नाही 1 टक्के म्हणजे 100 असतो. येतोय का तो? त्याचा 100 असतो. 500 गुणिले 500 बरोबर 2000 गुणिले 100. एक्सला मोकळा करायचा. एक्सला 100 भागिले इकडे आले तर काय होतील गुणिले, आणि एक्सला 2000 गुणिले इकडे आले भागिले, आणि मग इकडे राहिला मोकळा एक्स. 3 शून्य घालवा. मी 2 शून्य इकडला आहे, 3 शून्य 3 शून्य 3 शून्य गेले. 2 ने लावला 2 कमी 2 पंचे 10, 5 गुणिले 5 उत्तर किती? 25%. 2 लिटरचे 25% 500 मिली आहे. चला प्रश्न क्रमांक 72. एका ठराविक रकमेचे एका ठराविक दराने 10 वर्षाचे सरळ व्याज 8500 होते, तर त्याच्या दुप्पट रकमेवर त्या दराने 5 वर्षाचे व्याज किती? 5 रक्कम दर. 72वा प्रश्न आहे. कालावधी व्याज हे समजून घ्या बरं काय. हे तोंडी करायचं गणित, हे लिहून करायचं नाही. एका रकमेची एक्स रकमेची दर पण तोच आहे वाय दराने 10 वर्षाचं व्याज 8500. आता दुप्पट रक्कम झाली, दुप्पट रक्कम झाली की व्याज किती होणार आहे? रक्कम दुप्पट झाली तर तोच कालावधी तो ठेवला तर काय होणार आहे? दुप्पट व्याज होणार. का? रक्कम दुप्पट झाली म्हणून व्याज दुप्पट. 8500 ची दुप्पट किती होते? 17,000. म्हणजे दुप्पट रकमेचं त्या दराने 10 वर्षाचं व्याज 17,000. आता इथं काय म्हणलंय? दुप्पट रकमेचे त्या दराने 5 वर्षाचे. आता 10 वर्षाचं होतं 8500, माझा दुप्पट रक्कम झाली तर 17,000 झालं 10 वर्षाचं. 5 वर्षाचं म्हणलं काय करावं लागेल? कालावधी निम्मा झाला म्हणजे व्याज देखील काय होणार आहे? दुप्पट रक्कम झाली म्हणून दुप्पट व्याज झालं, पण कालावधी निम्मा झाल्यामुळे व्याज पण काय होणार आहे? निम्मा होणार. म्हणजे 17,000 भागिले 2 केलं तर उत्तर किती येणार आहे? 8500. हे गणित समजून घ्यायचं या पद्धतीने. हे गणित सूत्राने वगैरे सोडवायचं नाही. दुप्पट रक्कम झाली व्याज, कालावधी निम्मा झाला व्याज निम्मा, अशा प्रकारे. 73 देवेंद्रने प्रत्येकी 12.5 रुपये प्रमाणे 40 वह्या विकल्या. या व्यवहारात त्याला 100 रुपये तोटा झाला तर प्रत्येक वहीची खरेदी किंमत 12.5 रुपयाने म्हणजे 12 रुपये 50 पैसे. 12.5 40 वह्या विकल्या गुणिले 40. त्याच्यावर चिन्ह काय गुणाकार करा. 0 0 4 25 0 त्याने 2 4 8 2 10 0 त्याने 1 4 4 1 5. त्याच्यावर चिन्ह 500 रुपयाला विकले तेव्हा 100 रुपये तोटा झाला. मग खरेदी किंमत ही विक्री आहे
100 500 रुपये विक्री, 100 रुपये तोटा, खरेदी किंमत किती येईल रे? 600 रुपये. विक्री आणि तोटा केला की खरेदी किंमत येते 600 रुपये. आणि मग त्याने केवढ्याला वही खरेदी केली होती? एक वही. 600 रुपयाला किती वह्या? 40 वह्या. मी एक वहीची किंमत 600 भागिले 40, शून्याला शून्य झाला, 4 एके 4, बाकी 2 राहिले, 2 शून्य घेतले मी, 4 पंचे 20. केवढ्याला वही खरेदी केली होती? 15 रुपये एका वहीची खरेदी किंमत. एका वहीची खरेदी किंमत 15 रुपये. 74 किसनरावांनी त्यांच्या शेतातील 22,000 चौरस मीटर शेत जमिनीपैकी 75% भागात गहू पेरले, बाकीच्या शेतात बाजरी पेरली, तर त्यांनी किती चौरस मीटर शेतात बाजरी पेरली? 5. 75 चे 22,000 चे 75% काढले तर तुम्हाला काय येणार आहे? कशा क्षेत्र येणार आहे? गावात. राहिलं किती क्षेत्र? 25. तुम्ही आपल्या 25% शेतात बाजरी पेरली, मग इथं तुम्ही याचं 75% काढलं तर मग ते 22,000 वजा करून मग बाजरीचं यावं लागेल. मग त्या डायरेक्ट तुम्ही 22,000 होते त्याचे 25%, 75% गहू म्हणजे राहिले किती? 25%. 25% याच्यात बाजरी पेरली तर डायरेक्ट 22,000 ते 25% काढा. 2 शून्याला 2 शून्य घालवा. 220 गुणिले 25, 25 शून्य शून्य, 25 गुणिले 50 शून्य 5, 25 गुणिले 50 5, 5,500 चौरस मीटर क्षेत्रामध्ये बाजरी पेरली. आणि इथं केलं तर काय होईल? 75% काढावं लागेल. 75 शून्य शून्य, 75 गुणिले 150 शून्य 15, 75 गुणिले 150 15, 165. एवढं काय झालं? गहू पेरला. आणि मग उत्तर मला 22,000 55 5,500 हे काढण्याची हे केलं तर लक्षात येतं. शेवटचा 75वा प्रश्न पहा. 15,000 रुपये रकमेची दर साल दर शेकडा 12 दराने सरळ व्याजाने 19,500 रास होण्यासाठी किती वर्ष लागतील? तर 19,500 रास आहे. 19,500 रास आहे आणि याच्यामधनं मुद्दल 15,000 वजा केली तर 4,500 काय येणार आहे? व्याज. आपल्याला कालावधी विचारलाय. कालावधी बरोबर काय सूत्र आहे? कालावधी बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर. व्याज होतं 4,500 गुणिले 100, मुद्दल किती आहे? 15,000 गुणिले दर किती आहे? 12. शून्य घालवायचे, 3 शून्य, इथली 2 घालवली इकडलं आहे. 15 एके 15, 15 त्रिक 45, 3 एके 3, 3 चौक 12, 10/4 आलं. याचं दशांश शिल्लक करा. 2.5 वर्ष. व्यवहारात काय म्हणतात रे? 2.5 वर्ष. ओके. धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.